नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर यावर्षी जे विद्यार्थी 10वीची आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांना सन 2024 मध्ये 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, तसेच पाहू शकता की 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पाहू शकता की 15,000 रुपये एवढा लाभ दिला जातो। त्याचबरोबर 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 25,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं। तर ही योजना खरी आहे। अधिकृत पोर्टलवरती हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर लक्षात घ्या, येथे योजनेचं नाव देण्यात आलं आहे। तर येथे योजनेचं नाव देण्यात आलं आहे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना। 10वी व 12वी यावर्षी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना कमीत कमी परीक्षेमध्ये 80% गुण मिळणे आवश्यक आहे। त्याचबरोबर पाहू शकता फेब्रुवारी मार्च या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना यामध्ये पाहू शकता की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळेतील विद्यार्थी, त्यानंतर रात्रशाळेतील विद्यार्थी किंवा मागासवर्गीय विद्यार्थी यांना किमान 70% गुण असणे आवश्यक आहे। 40%च्या पुढील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान 65% गुण असणे आवश्यक आहे। आणि सदस्यची शैक्षणिक अर्थसहाय्य योजना फक्त 10वी आणि 12वी नंतर शासनमान्य विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांकरताच लागू असणार आहे। अशा महत्त्वाचे तपशील येथे देण्यात आलेला आहे। तर योजनेचा कालावधी 8 ऑगस्ट पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला सदरच्या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे हे परिपत्रक पाहून घ्यायचं आहे। ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अटी आणि शर्ती देण्यात आल्या आहेत। या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया। तर यामध्ये रेशन कार्डचे पहिले व शेवटचे पान आपत्ती पडताळणीसाठी जोडणे आवश्यक आहे। कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्ष वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल, लँडलाईन किंवा झोपडी फोटो पास किंवा झोपडी सेवा शुल्क पावती किंवा भाडे करारनामा यापैकी एक असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक असणे आवश्यक आहे। दोन्ही आधार संलग्न असावे। त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र तुम्ही सादर करू शकता। मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे। अपंगांना अपंगत्वाचा दाखला सोबत जोडणे गरजेचे आहे। बोर्ड मार्कशीट तसेच CBSE ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 80% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशाळेत शिकत असलेले विद्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी यांना 70% पेक्षा जास्त गुण आणि 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 65% गुण, तसेच कचरा वेचक, बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या, कचऱ्याशी संबंधित काम करणारा असंघटित कष्टकरी कामगार यांचे पाल्य असल्यास 65% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील। तर ही महत्त्वाची सूचना पाहून घ्यायची आहे। महाविद्यालयामध्ये प्रवेश शुल्क भरल्याची पावती सोबत जोडावी लागेल। महाविद्यालयाच्या प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरून स्कॅनिंग करून अर्जासोबत अपलोड करावे। त्यानंतर पाहू शकता की दिनांक 1/5/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। याचबरोबर इयत्ता 10वी आणि 12वी नंतर शासनमान्य विद्यापीठ मान्य संस्थेतील कोणत्याही एका शाखेत जर प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। 10वी आणि 12वी नंतर पुढील शिक्षण चालू असलं पाहिजे। त्यानंतर पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जर जास्त अर्ज आल्यास अर्जांना समान रक्कम किंवा इयत्ता 10वी कमाल रक्कम 15,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाईल व 12वी करता कमाल रक्कम 25,000 रुपये इतकं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्जासोबत अपलोड करायचे आहेत आणि उपलब्ध आर्थिक तरतूद नियम अटीचा विचार करून अर्ज नाकारण्याचा व स्वीकारण्याचा अधिकार मान्य मुख्य समाज विकास अधिकारी पुणे महानगरपालिका यांच्याकडे राहणार आहे। तसेच त्यांच्या या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील। तर अशा प्रकारे ही पात्रता देण्यात आली आहे। संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। त्यासाठी 8 तारखेपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे। तर लक्षात घ्या, सदरची योजना आहे ती फक्त पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा। या योजनेसंदर्भात जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल।